नमस्कार. नारळी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. तर आपल्या लाडक्या चॅनलवर सराव आणि स्वादमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण महाराष्ट्राची पारंपरिक अशी रेसिपी बनवणार आहोत, जे की नारळी भात. सो लेट स्टार्ट विथ द रेसिपी. इथे मी तुपामध्ये थोडेसे खडे मसाले टाकून छान आपला जो तांदूळ असतो तो मी छान भाजून घेतला होता आणि त्यामध्ये नारळाचं दूध. तर नारळाचं दूध नारळ किसून त्यात थोडं पाणी घालून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, जेणेकरून नारळाचं दूध बनवता येतं आपल्याला. आणि भात शिजवून घ्यायचं आहे. तुपामध्ये थोडेसे खडे मसाले बेदाणे घालायचे आहेत, आपले काजू बदाम मनुका पिस्ता काय असेल तुमच्या घरात ते घाला. शिजलेला भात घालायचं आहे, केसर दूध घालायचं आणि चिमूटभर हळद घातले, जेणेकरून तो कलर येईल. आणि गूळ इथे मी कुस्करून घातला आहे आणि थोडंसं खोबऱ्यावरून गार्निशिंगसाठी आपला नारळी भात तयार आहे. तर आपली संस्कृती आपणच जपायची. तर हा माझा एक छोटासा प्रयत्न आपली संस्कृती जपण्याचा, जगण्याचा आणि पुढच्या पिढीपर्यंत हा पोचवण्याचा. तर चॅनलला सबस्क्राईब करा.